गावकर सलामीचं षटक घेऊन येतोय प्रसाद प्रभू, तर सलामीवीर उत्कर्ष पोसम. पहिलं षटक आहे प्रगती पथावर. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं. या षटकामध्ये दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर राहू शकतात. पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होते. सलामीचं षटक घेऊन येतोय प्रसाद प्रभू, तर त्याच्या समोर उजव्या हातीचा फलंदाज उत्कर्ष पोसम. पहिला चेंडू पहिल्या षटकातील फुल टॉस प्रकारचा चेंडू, सुरेख फटका येतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, एकाच धाव दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. एका धावने संघाच्या खात्यात भर पडते. उत्कर्ष आपलं खातं खोलतोय, संघाला एक धाव मिळवून देतोय. बिनबाद एक अशी धाव संख्या धावफलकावर पाहायला मिळते. ती आई भाईराव देवी पॅकर्स म्हणून संघ. दुसरा चेंडू असेल प्रसाद प्रभू याच्या षटकातील. हा सुद्धा फुलटॉस प्रकारचा चेंडू, सुरेख फटका येतोय. एकच धाव. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, थोडंसं गाच्या क्षेत्ररक्षण होतंय. निश्चित एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत केलं जातं आणि या दोन धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 3 वरती. बिनबाद 3 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पुढील चेंडू असेल प्रसाद प्रभू, खेळण्यासाठी सज्ज दिनेश. बिनबाद 3 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं, सुरेख फटका येतोय दिनेशच्या बॅट मधून. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक चेंडूवरती एकच धाव. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 4 वरती. बिनबाद 4 अशी सावध आणि दमदार सुरुवात म्हणावी लागेल. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आई भाईराई देवी पॅकर्स मोंड संघ. पॉवर प्लेचं षटक फेकतोय तो प्रसाद प्रभू, तर त्याच्या समोर सलामीवीर उत्कर्ष पोसम. हा फुलटॉस प्रकारचा चेंडू, सुरेख फटका येतोय उत्कर्षाच्या बॅट मधून. निश्चित चेंडू जाईल सीमा रेषेबाहेर. 1 बाउन्स चौकार. या 4 धाव निश्चित संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 8 वरती.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते चेतन, तर त्याच्या समोर मनीष. मनीष तू चेतन असं समीकरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतंय. हा सुद्धा सुरेख धाव घेण्याचा प्रयत्न, एकच धाव. बॅट कडा 1600 धावसंख्या धावपलकार पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यात. पुढील चेंडू चेतनचा खेळण्यासाठी सज्ज उत्कर्ष. हा सुद्धा सुरेख झेल उडतोय, झेल खाली क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज जातोय आणि चेतन कुठल्याही प्रकारची चूक न करता आपल्या उंजळीमध्ये अचूक झेल टिपतोय. संघाला बसतोय दुसरा धक्का. 2 गडी बाद 16. 1600 धावसंख्या धावपलकार पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करताना आई भैरावी देवी मोंड पॅकर्स मोंड संघ. नवीन फलंदाज येतोय हेमंत चौगुले, एक अनुभवी फलंदाज मोंड संघाचा. चैतन्याचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल नवोदित फलंदाज हेमंत चौगुले. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2 गड्यांच्या मोबदल्यात 16. दुसरं षटक प्रगती पथावर. समोरा फलंदाज हेमंत. हा लेग साईडच्या बराच बाहेर जाणारा चेंडू पंच दोन्ही हात समांतर करून वाईडची खूण करतायत. अवांतरच्या संघाच्या खात्यात भर पडते. संघ पोचतोय 17 वरती. 17 म्हणजे खतरा. खतरा कोणासाठी? गोलंदाज की फलंदाज हे बघायचं आहे. पुढील चेंडू असेल चेतनचा खेळण्यासाठी सज्ज असेल हेमंत. एक अनुभवी फलंदाज. सुरेख फटका येतोय. हेमंतच्या बॅटमधून एकच धाव घेतायत. या चेंडूवरती एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोचतोय 18 वरती. जर्सी क्रमांक 18 विराट कोहली. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 18. 2 गड्यांच्या मोबदल्यात 18. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल चेतन, तर त्याच्या समोर फलंदाज मनीष. मनीष तो चेतन असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेख फटका येतोय. मनीषच्या बॅटमधून दुसरी धाव घेण्याचा असेल प्रयत्न, परंतु एकाच धावर दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोचतोय 19 वरती. 2 गडी बाद 19 अशी सांघिक धावसंख्या आपल्याला धाव फलकावर पाहायला मिळते आई भैरावी पॅकर्स मोंड संघाची. पुढील चेंडू असेल चेतनचा खेळण्यासाठी सज्ज असेल हेमंत. हा सुद्धा सुरेख फटका येतोय. हेमंतच्या बॅटमधून खाली क्षेत्ररक्षक येतोय. झेल टिपण्याचा प्रयत्न असेल आणि अचूक झेल टिपला जातोय. रोहन. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि सुरेख झेल टिपला जातोय. संघाला बसतोय तिसरा धक्का. हेमंत चौगुले झेल बाद होऊन तंबूच्या दिशेने परततोय, तर त्याची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज हेमंत 2 एकच. नाव काय? हे नाव सांगा. सर्वेश पोसम नवोदित फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. गोलंदाज संकेत मंचेकर. नवोदित गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. संघाच्या वतीनं तिसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक. ओर विकेटचा मारा असेल तो दिनेशासाठी. बराच ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा पंच संदीप पराडकर दोन्ही हात समांतर करून वाईडची खूण करतायत. अवंतरच्या धावने संघाच्या खात्यात भर पडते. सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती 20. 3 गड्यांच्या मोबदल्यात 20 अशी धावसंख्या धावपलकार पाहायला मिळते. प्रति हा 4 षटकांचा सामना. तिसरं षटक हे प्रगतीपथावर 3 गडी डगआउटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत ते आई भैरावी देवी पॅकर्स मोंड संघाचे.
हा सुद्धा आखूड पद्धतीचा चेंडू. चेंडू निश्चित जाईल सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी. कणकणी देतोय दुसरा चौकार. मनीषच्या बॅटमधून या चौकाराच्या साने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते 3 गड्यांच्या मोबदल्यात 24. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मनीषच्या माध्यमातून. वन डाऊनसाठी आलेला हा प्लेयर अजूनही क्रीजवरती सुरक्षित. आता कुठेतरी थोडीशी लय भटकताना दिसतोय तो संकेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय संकेत. तर खेळण्यासाठी सज्ज असेल मनीष. संकेत टू मनीष असं समीकरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. 24 गड्यांच्या 3 गड्यांच्या मोबदल्यात सूर एक फटका येतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. दुसरी धाव घेण्याचा असेल प्रयत्न. एकाच धावधोनी फलंदाज समाधान मानतात. एका धाव संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 25 वरती. सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 गड्यांच्या मोबदल्यात 25. सुरेख फटका पाहायला मिळाला होता तो मनीषच्या बॅटमधून. आता मात्र सर्वेश आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडच्या दिशेने. बॅटची कडा घेऊन स्लिपच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडू अडवला जातोय. एक धाव निश्चित दोन्ही फलंदाजांकडून पूर्ण केले जाते. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 26 वरती. अशोक मोणकर 11 संघ संघनायक. इथं मात्र थोडंसं गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चेंडू होतोय सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी. या 4 धावांनी निश्चित धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 29 ना 30 झाल्या ना 30 वरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात 30 अशी धावसंख्या पाहायला मिळते ती.
संदीप बराडकर आणि अतुल शिरवाडकर नाणेफेकसाठी यायचं लवकर. आणि याच्यावर मोबाईल नंबर या सामन्याचे नाणेफेक करतील माननीय रमाकांत मंचेकर. चोवीस चेंडू 40 धावा. कंपल्सरी चेसिंग सर्व सामने असतील.
कोण फलंदाज कोण विकी जुवाटकर आणि पवन पडेलकर. तर सलामीचं षटक घेऊन येतोय सिद्धेश मंचेकर. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं. चोवीस चेंडू 40 धावा. विजयाचं समीकरण असेल ते एसएससी आंबेरी संघासमोर. सलामीचं षटक घेऊन येते सिद्धेश मंचेकर. तर सलामीवीर आहे विकी. डावकुर्यातीचा फलंदाज. पॉवर पे पहिलं षटक घेऊन येतोय सिद्धेश. त्याच्यासमोर डावकुरे हातीचा फलंदाज विकी जुवाटकर. तर नॉन स्ट्राईक गेनला पवन पडेलकर. पहिला चेंडू पहिल्या षटकातील. एक चेंडू विकीच्या बॅटच्या पट्ट्यात देत नाही. परिणामी चेंडू जातोय निर्धाव. हेमंत यष्ट्यान मागे आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्त केला जातोय सिद्धेशकडे. धावसंख्या पाहायला मिळते ती 0. बिनबाद 0. 40 धावांचा पाठलाग करताना एसएससी आंबेरी संघ. सुरेख फटका. चेंडू विकेट किपरला चक्रावून सुद्धा सीमारेषेबाहेर जातोय 4 धावांसाठी. लेग बायच्या स्वरूपात 4 धावा मिळत आहेत. मेन पंच बजरंग कुबल 4 धावांची खूण करतायत. या 4 धावांनी संघाचं खातं खोललं जातंय. बिनबाद 4 अशी धावसंख्या. 40 धावांचा पाठलाग करताना एसएससी आंबेरी संघ. सुरेख चेंडू होता. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. विकेट किपरिंगला येतोय मनीष. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सिद्धेश. सिद्धेश टू विकी असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं हे अति महत्त्वाचं षटक हाताळताना दिसतोय आपल्याला सिद्धेश. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. हा सुद्धा सुरेख फटका येतोय विकीच्या बॅट मधून आणि चेंडू जातोय आउट ऑफ पार. षटकार. पंच बजरंग कुबल दोन्ही हात उंचावून षटकाराची खूण करताय. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 10 वरती. बिनबाद 10 अशी धावसंख्या. 40 धावांचा पाठलाग करताना एसएससी आंबेरी संघ. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते विकीच्या माध्यमातून. पहिला तिसऱ्या चेंडूवरती खणखणीत षटकार खेचतोय. षटकाराच्या साहाय्याने आपलं खातं खोलतोय. संघाला 6 धाव मिळवून देतोय. संघ पोचतोय बिनबाद 10 म्हणजे दुहेरी आकड्यात. हा सुद्धा सुरेख फटका. पायचेचा अपील होत आहे. पंचांवर कोणताही परिणाम नाही. नाही लेग बाय अपीलचा कोणताही परिणाम नाही. परिणामी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बिनबाद 11. 40 धावांचा पाठलाग करताना एसएससी आंबेरी संघ. आता मात्र स्ट्रायगनच्या दिशेने पाहायला मिळतोय पवन पडेलकर. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सिद्धेश. तर खेळण्यासाठी सज्ज असेल पवन पडेलकर. सुरेख फटका येतोय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय हेमंतचं. एकच धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज. एका धावावर समाधान मानतात. एका धावून संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 12 वरती. बिनबाद 12 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते.
40 धावांचा पाठलाग करताना एस आंबेरी संघ गोलंदाजी मार्कवर पुन्हा सज्ज होतोय सिद्धेश. तर आता मात्र स्ट्राईक एंडच्या दिशेने पाहायला मिळतो विकी जुवाटकर. सांघिक धावसंख्या पाहायला मिळते 12. बिनबाद 12शी सावध आणि दमदार सुरुवात म्हणावी लागेल. 40 धावांचा पाठलाग करताना एस आंबेरी संघ गोलंदाजी मार्कवर सज्ज होते सिद्धेश खेळण्यासाठी सज्ज असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतंय. ओव्हर द विकेटचा मारा असेल. विकेसाठी विकी खेळण्यासाठी सज्ज असेल. हा सुद्धा स्लोअर पद्धतीचा चेंडू. इथं मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता. षटकाची सांगता होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बिनबाद 12. 40 धावांचा पाठलाग करताना 18 चेंडू आणि 28 धावा. उरलेल्या 18 चेंडू मध्ये 28 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी एस आंबेरी संघाला. उत्कर्ष उत्कर्ष पोसम संघाच्या वतीनं दुसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय उत्कर्ष पोसम. तर त्याच्या समोर पवन पडेलकर. सलामीवीर अजूनही क्रीजवरती सुरक्षित. 28 धावांची गरज असेल ती 18 चेंडूमध्ये. उरलेले 18 चेंडू शिल्लक आणि या 18 चेंडूंवरती 28 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी एस आंबेरी संघाला. बिनबाद 12शी सांघिक धावसंख्या पाहायला मिळते. 40 धावांचा पाठलाग करताना एस आंबेरी संघ संघाच्या वतीनं दुसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय उत्कर्ष पोसम. तर त्याच्या समोर सलामीवीर पवन पडेलकर. चेंडू 28 धावा. विजयाचं समीकरण आहे ते 18 चेंडू आणि 28 धावा. समीकरण आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू सुरेख फटका येतोय पवनच्या बॅट मधून. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. पवनच्या बॅट मधून येतोय खणखणीत पहिला चौकार. पहिल्या चेंडूवरती समाचार घेतोय उत्कर्षाचा आणि या 4 धावांनी निश्चित धावसंख्या पुढे सरकते. संख्या पोहोचते 16 वरती. दुसरे षटक हे प्रगतीपथावर पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार ठोकून आक्रमक इशारा आपला दाखवून देतोय तो पवन पडेलकर. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल उत्कर्ष. तर खेळण्यासाठी सज्ज असेल पवन. 17 चेंडू 24 धावा. विजयाचं समीकरण बदललं जाते. 17 चेंडू आणि 24 धावा. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येईल तो उत्कर्ष. तर त्याच्या समोर पवन. हा सुद्धा सुरेख फटका येतोय पवनच्या बॅट मधून. चेंडू जातोय आउट ऑफ पर. षटकार. पंचकल्पेश साळगावकर दोन्ही हात उंचावून षटकाराची खूण करतायत. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 22 वरती. म्हणजे तब्बल 2 चेंडूंवरती 10 धावा वसूल केल्या जात आहेत त्या पवन याच्या बॅटच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार. दुसऱ्या चेंडूवरती खणखणीत षटकार खेचून 16 चेंडू 18 धावा. विजयाचं समीकरण बदललं जातंय. एक आक्रमक शैली आजमावताना दिसतोय पवन पडेलकर. 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा वसूल करतोय ते उत्कर्ष पोसम. याच्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा सज्ज होतोय उत्कर्ष. हा सुद्धा सुरेख फटका येतोय. झेल उडतोय. झेल खाली दिनेश. इथं मात्र 2 अटेम्प्ट मध्ये झेल सोडला जातोय. सुरेख झेल होता. साधा लॉलीपॉप झेल होता. झेलाचं रूपांतर 3 काढले नाही. एकच धाव घेतात या. इथं मात्र जीवदान भेटलंय ते म्हणजे
पवन पडेलकरला एक साधा सोपा लॉलीपॉप झेल होता आणि झेलाचं रूपांतर एकाच धावीत करतात. आता मात्र स्ट्रायगंडच्या दिशेने पाहायला मिळतोय लेफ्ट हँड बॅट्समन विकी जुवाटकर, हा सुद्धा आक्रमक शैलीचा फलंदाज. पंधरा चेंडू 17 धावा, विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 15 चेंडू आणि 17 धावा, सांघिक धावसंख्या पाहायला मिळते. बिनबाद 23. एस आंबेरी संघ 40 धावांचा पाठलाग करताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. उत्कर्ष पोसम तर त्याच्यासमोर डावकुरे हातीचा फलंदाज विकी. झेल उडतोय, झेल खाली एसटी रक्षक दिनेश येतोय. कुठल्याही प्रकारची चूक न करता आपल्या उंजळीमध्ये अचूक झेल टिपतोय, संघाला बसतोय पहिला धक्का विकी याच्या रूपात. एक गड्याच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या पाहायला मिळते 23. एक गडी बाद 23 अशी धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते. दिनेश
9 चेंडू आणि विजयाचं समीकरण राहिलं इथे 9 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज असेल ते एस आंबेरी संघाला. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही बंधूंच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते पुन्हा एकदा हेमंत चौगुले तर त्याच्या समोर चेतन पडेलकर. हा सुद्धा आखूड पद्धतीचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू काही छोट्या क्षेत्ररक्षकाचं चांगलं क्षेत्ररक्षण होते. एकच धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज. एका धावने संघ पुढे सरकतोय, संघ पोचतोय 32 वरती. 8 चेंडू 8 धावा. विजयाचं समीकरण बदलत चाललंय. 8 चेंडू आणि 8 धावा. आता मात्र स्ट्रायगंडच्या दिशेने पाहायला मिळतोय पवन सलामीवीर. सुरेख फटका येतोय. चेंडू जातोय 1 बाव सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. 4 धाव निश्चित संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय 36 वरती. 7 चेंडू 4 धावा. विजयाचं समीकरण असेल 7 चेंडू आणि 4 धावा.